फिरत असतात, पण योगेश आपण पाहतो आज आपल्या सोबत या ठिकाणी असतील, या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेतील. मॅच ऑन. मेन पंच आपण पाहतोय राजेश भोईर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय शाहिद. ही जोडी आपण मैदानात पाहतोय. फलंदाजीला पाहतोय स्ट्राईकला येते सलमानजी नझे अर्थात बबलू. एकच वादा बबलू दादा. नॉन स्ट्राईकला सर खुराम नजू. दोघे बंधू आपण पाहतोय मैदानावरती रवाना झालेत. नियम आहे 1-11ची स्पर्धा. पॅव्हलियन मध्ये फक्त खेळाडू असतील. एक्स्ट्रा टी शर्ट त्या ठिकाणी नसावा. मग ती गावची स्पर्धा असेल तरी बाजूला जायचंय. नूर दादा या वरती या. प्रत्येकासाठी 30 नियम अटी आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय मिडॉन डिझल मध्ये शतरक्षक आहे भूषण. गोलंदाजी मार्क वरती. तर बॅक टू बॅक चौकार पाहतो आपण डिफेक्सच्या कव्हर रिझर मध्ये बबलू नझी यांच्या बॅट मधून आपण पाहतो सुंदर फटका. मित्रांनो स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्हाला मॅच खेळायचे आहेत. आपण पाहतोय इथे मैदानावरती जर तुम्ही पंचांना उलट सुलट बोललात या स्पर्धेमध्ये गर्दोल केला तर त्या संघाला 3 वर्षासाठी बॅन असणार आहे. तर 3 चेंडू 3 षटकार जर बबलू नझे यांनी पटकवले तर जावेद भाई खोत यांच्याकडून 10,000चं पारितोषिक असेल. A1 जोडी आणि A1 जोडीमध्ये आपण पाहतो जावेद भाई खोत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बबलू दादा मैदानावरती फलंदाजी करतोय. आणि खुराम नझे यांनी जर 3 षटकार ठोकले तर फरणभाई नझे यांच्याकडून 10,000 असतील. इथे दांडी 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 गोल. फलंदाज बाद अडल करण्याचा प्रयत्न होता. खडे केल्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज त्रिफला चित. बबलूच्या स्वरूपात पहिला झटका दामत बी संघाला. अंबरपाडावरून काही मान्यवर या ठिकाणी आहेत. मी विनंती जे वरिष्ठ आहेत त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. महेश दादा भोईर आमचे मित्र. महेश दादा या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद या ठिकाणी पाहतो घेतला जातोय. पहिले 2 चेंडू डॉट त्यानंतर 2 चौकार आले. खराब चेंडू आला त्यानंतर विकेट आपण पाहतोय.
9 धावा आपण पाहतोय. भूषणच्या गोलंदाजीवरती त्रिफलाचीत झाला बबलू दादा. अफजल नवीन फलंदाज 1 डाऊनला पाहतोय. इथे पुन्हा एकदा पंच 2 हात समांतर करतात. खराब चेंडू, वाईटची धाव या ठिकाणी पाहतोय. खराब चेंडूने स्क्वेअर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 5 चेंडू 10 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. इथे चांगला चेंडू, जोरदार अपील जरूर करण्यात आली होती. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. भूषणचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड 10. तर आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत मिस्टर शाहिद सर. आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. रात्री 12 नंतर तो सेलिब्रेट केला जाईल. म्हणजे 12 नंतर सुरुवात होईल. हां, शाहिद म्हटलं गेलं तर सध्या तरी दामत गावामध्ये अनेक मुलांना पंचांचा क्लास देत असतात. टीचर आहेत ते. आज मैदानावरती स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीश आपण पाहतोय. इथे पाहतोय सरळ रेषेत चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. खुरम नजे आत्तावर पाहिले गेले नॉन स्ट्राईकला होते. पहिले 6 चेंडू ते नॉन स्ट्राईकला राहिले, आता स्ट्राईकला गेले. पहिला चेंडू डॉट या ठिकाणी खेळला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावला खुराब. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगली सुरुवात. पहिल्या रात्री आपण पाहिलं गेलं वाशिवली, कालची रात्र आपण पाहिली गेली तर किरवली. सेकंड राऊंडला ए ग्रुप मधून आपण पाहतो. थर्ड राऊंडला प्रवेश केलाय तो भुतेवली बी. म्हणजे वाशिवली, भुतिवली आणि किरवली सर्वीकडे ली. का जगातला सर्वात स्पीड गोलंदाज म्हणून ब्रेटली होता. फ्लातून गोलंदाज तयार. जगदीश पुन्हा एकदा. इथे सुरेख फटका बघा. अकलेचा बुद्धीचा वापर केला. हात खोलण्याचा मौका भेटला आणि मोक्यावरती ठोका दिला अफजलने. अफजलच्या बॅटमधून येतोय हा सुंदर चौकार. चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज जगदीश पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. इथे फुललान चेंडू तर टोल वसूल केले. चेंडू जातो सीमारेषा पार. अफजलच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा हा दामत हिट षटकार. बबलू दादा नजे आणि जावेद भाई खोत पुन्हा एकदा घेऊन येणार. HD ग्रुप आयोजित 2 लाखाची बक्कम ट्रॉफी. मे महिन्यामध्ये ती ट्रॉफी असणार मित्रांनो. पण याच मैदानावरती 10, 11, 12, 13 एप्रिलला रंगणार आमदार चषक 2025 डे नाईट रणजीची स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. संपर्क साधा. खुरमबाई नजे, बबलू दादा नजे, साद नजे. त्यानंतर पाहतोय याच मैदानावरती
28, 29, 30 एप्रिल आणि 1 मे या दरम्यान रंगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 थरार तुम्ही पाहणार फक्त 32 संघासाठी त्या ठिकाणी प्रवेश असेल आणि आदिवासी विभागातील 8 संघ आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आदिवासी विभागातील 8 संघ त्या रजनीमध्ये खेळतील का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या आधारे सर्वांना सह अधिकार दिला आहे, त्यामुळे तिथे सर्वांना खेळण्याची संधी भेटेल। 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान ती स्पर्धा तिथे रंगेल। ज्याही त्या संघाला प्रवेश घ्यायचा आहे 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये जरूर त्यांनी माझ्या नंबरवरती कॉल करा। भूषण वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक। इथे पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतो, झेल ड्रॉप झाले, खुरम नझेला या ठिकाणी जीवदान भेटले गेले। लेग बाईची धावे कुठेतरी आपण पाहतो शरीराचा वेध गेला होता, खांद्यावरती चेंडू आदळला। धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो या लेग बाईच्या स्वरूपात 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत। आज योगेशजी ढोले यांचा वाढदिवस आहे। योगेश दादा तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। इथे पाहतो आपण थोडासा फंबल पाहायला लागला, एसटीच्या पाठीमागे थोडी गडबड पाहिली गेली, बॅटला थोडा चेंडू ब्रश झाला होता। 1 धाव या ठिकाणी पाहिली जाते, एका धावेने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती। तेवीस धावा स्कोर कार्ड वरती प्रेक्षकांची वांदी आली लागणार। आज शेरू संघ पण या ठिकाणी खेळणार, कलम आहे, भोज आहे, वानिवली अनेक मोठे संघ आपण पाहतो। चावणी सारखा संघ या ठिकाणी खेळताना दिसणार, आदर्श वागणी हा संघ या ठिकाणी खेळताना दिसणार। चांताच्या बदलापूर या ठिकाणी पाहतो संघ या ठिकाणी खेळतो, ग्लास केला चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चित्ते काही चपलाही नाही, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले। आज पाहिलं गेलं तर काल फरणबाई पाहिलं गेलं काल सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान खूप हवा होती, त्यामुळे मॅच लेट केली। आज त्या दरम्यान हवाच नव्हती, पण आता हवेने रूप बदललंय। आता फक्त फलंदाजांना अकलेचा बुद्धीचा वापर करावा लागणार आहे। इथे सुरेख फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, ताकत कमर गुस्सा ज्यादा, गेंद पहुंची आधे से भी आधा। पाहतो संघ कॅप्टन आतिश मैदानावरती रवाना झालाय। इथे पाहतो चांगला चेंडू, जोरदार अपील या ठिकाणी पाहतो, पुन्हा एकदा केली गेले, डॉट चेंडू। इथे आधीच्या बॅट मधून फेकलाय चेंडूला, 20 स्टेप मध्ये चेंडू सी बा रेष अप्पार, 7 धावेसाठी आला षटकार। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 10.33च्या सरासरीने धावा कुटाला सुरुवात केली। याच पद्धतीने खेळले तर 50-55 धावा सहजरित्या होऊ शकतात। चला तोपर्यंत आपण संधी देऊया डीजेला। पण डीजे सुरू होण्यापूर्वी
आपण ओम कोटेश्वर भोज विपक्ष जय ताडोबा कलम दोन्ही संघाला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. टॉस इनिंग ब्रेक मध्ये होणं गरजेचं आहे. आता सध्या तरी पाहिलं गेलं जो 20 मिनिटाचा टाइम लावला होता तर परफेक्ट टाइमावरती आहेत. ते म्हणजे आपण पाहतोय एकवीर अंबराबडा वरती पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज अफजल. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होतोय वन बाउंस सीमारेखा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. भरवितो दामत गावात भरवितो दामत गावात जावेत होत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत. थँक्यू दिजे. चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे अग्रेसर होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक चुकी करत असताना बॅक टू बॅक क्षेत्ररक्षक चुकी होते. चेंडू बॅक टू बॅक जातो सीमारेषा पार. अफजल ऑन द फायर त्याच्या बॅट मधून येतोय बेहतरीन चौकार. इथे पाहतो आपण वाईट चेंडू. वाईट चेंडूने आपण पाहतो स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात आहे आतापर्यंत आपण पाहतो दामद बी संघाची. आता न्यू फॅड योगेश काल आपण पाहायला गेलं न्यू फॅड झालंय दामद बी प्लस. हलक्यात ग्लास केला चेंडूला. एक धाव पाहतो थोडासा फंबल पाहिला गेला. चितेके चपल्याने धावला जरूर आती डेंजर झोन कडे. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 4 चेंडू झाले त्या षटकातील. धावसंख्या 43 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतो या मैदानावरती.
या दरम्यान पाहतो पुन्हा एकदा चेंडू फेकला फाईन डिझर मध्ये चेंडू जातो 4 धावांसाठी चौकार. लाजवाब पंच आपण पाहतोय मिस्टर शाहीद सर. आपण पाहतोच करले पंचांच्या भूमिकेत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. लहान लहान मुलांना सध्या पंचांचे धडे ते देतात, क्रिकेटचे धडे देतात. आपण पाहतोय ओके मिस्टर डीके सर बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. हा स्कोर विचारलाय 48 स्कोर सांगितला 48 आम्ही, तुम्ही सांगितलं तिसरा पंच घेतलाय. ओके धन्यवाद. कारण एक शाहीद पंचांच्या भूमिकेत आहेत आणि डॉक्टर शाहीद त्या पहिल्या कक्षामध्ये आहेत. चला जय ताडोबा कलम विपक्ष ओम कोटेश्वर भोज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचे. भोज संघाचा कर्णधार आणि कलम संघाचा कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती संकेतला पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 48 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या आता परत. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथं पाहतो डॉट चेंडूने संकेतने सुरुवात केली. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे ओरपी चेंडू पाहतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बहादूर माघारी परतलाय. संकेत स्लॉग वरचे दोन्ही चेंडू आपण पाहतो. डॉट एक विकेटनी त्या ठिकाणी पाहिला गेला. उर्वरित 4 चेंडू धावसंख्या 48 या आकड्यावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय ताबीज. एक चांगला खेळाडू ताबीज आपण पाहतोय. पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल. इथे फुल टॉस चेंडू 20 एफ मध्ये चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धावसंख्या पाहतो या ठिकाणी 3 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्यात. 51 धावा आणि ताबीजला माघारी परतावा लागेल. 34 धाव घेण्यासाठी पण ताबीज तयार झाला होता. नवीन फलंदाज मन्नान. एकावन्न धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 3 चेंडू असतील त्यानंतर टॉस केला जाईल. भोज विपक्ष कलम दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचे. गोलंदाज तयार. संकेतचा चौथा चेंडू असेल. स्लॉग वरती अफलातून गोलंदाजी आत्तावर. चांगला चेंडू आपण पाहतो. बॅटची रज घेतली गेली. डॉट चेंडू पाहिला गेला. 4 चेंडू झाले. 51 धावा. ताबीश आता गुस्सा झालाय कारण का स्ट्राईक त्याला पाहिजे होती. 3 धावा त्याने धावल्या होत्या. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्ट्राईक त्याच्याकडे जरूर पोहोचले असती का.
इथे सुरेख फटका पॅडल केला चेंडूला पाठवला फाईन रिझर्व मध्ये सीमारेषा पार चेंडू जातो गमीला गुदगुल्या करत 4 धावेसाठी चौकार. पचपन 55 या धावा आणि हा फटका पाहिला गेला तर केतन म्हात्रेची आठवण आली. ज्या पद्धतीने केतन म्हात्रे केलं होतं त्याला फॉलो करतो अफजल. इथं पाहतो एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथं फलंदाज धावबाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 56. 57 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 57 धावांचं लक्ष आपण पाहतो विजयासाठी असेल त्या एकवीर अंबरपाडा संघासाठी. आणि धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे जर ऐकूया आपण योगेशजी ढोले आजचे बर्थडे बॉय यांच्या आवाजात पुढची इनिंग जरूर ऐकणार आहोत आपण. पण तत्पूर्वी आपण पान पाटील साहेब बसा. ओके या अनिकेत दादा जरूर या ठिकाणी येतील. त्यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा या स्पर्धेचा आनंद घ्या. शाहिद भाई चला टॉस साठी यायचे. ओम कोटेश्वर भोज विपक्ष जय ताडोबा कलम. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी या. तो परत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आपण ऐकूया डीजे तांडेल यांच्या माध्यमातून सुंदर संगीत आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया आजचे बर्थडे बॉय योगेशजी ढोले यांना. चला कलम संघाचा कर्णधार बघा लॉट्स आपल्या सुरुवात होणार आहे. एक ग्रुपची मॅच झाल्यानंतर लगेच तुमची मॅच आपलं कॉल झालेला आहे. बहुत संघ विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हायचं. बघा आयोजन कडक आहे. कारवाई बेधडक होईल कारण काही काही संघ आपण पाहतो उशीर आल्या कारणाने पाठेचे 4:30 झाले होते. या दरम्यान आम्ही पाहतो 7 सिद्दीकी यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि दामदगावची ग्रीनिज बुक मिस्टर उसामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. आपण पाहतो बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय नेरेल परिसरामधून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण करूया. या स्पर्धेमध्ये A1 जोडी चषक 2025 यानंतर या मैदानावरती रंगली जाणार. एप्रिल महिन्यामध्ये आमदार ट्रॉफी दमदार ट्रॉफी त्यानंतर रंगली जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. एक चांगली स्पर्धा 32 संघ आपण पाहतोय. कर्जत ग्रामीण आणि आदिवासी विभागामधील 8 संघ असे संघ या ठिकाणी घेतले जातील मित्रांनो. त्यानंतर HD ग्रुप हा चषक असणार आहे. तर अनेक टुर्नामेंट आपण दामदच्या मैदानावरती पुढील काही महिन्यामध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रत्येक संघाला विनंती असेल या मैदानावरती कोणत्याही प्रकारचा गर्दोल करू नका. आपण आलात किंवा आयोजकांना फसवलं तर आयोजक पुढील स्पर्धेमध्ये तुम्हाला स्थान देणार नाहीत. बघा कलम संघ आणि भोज संघ जर आपण ही इनिंग संपण्याच्या अगोदर जर या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर दोन्ही संघासाठी
एक एक षटक आपलं वाद्य कमी केलं जाईल. तर आपण लगेच या ठिकाणी या, मी थांबतोय, आपण पाहत बसा आणि ऐका A1 जोडी चषकाचा हा धमाका आवाज असेल आजचे बड्डे बॉय योगेशजी ढोले यांचा आवाज. थँक्यू संदीप सर, फार चांगलं समालोचन पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलं. आपण पाहता A1 जोडी चषक 2025 आजचा ही तिसरी रात्र या स्पर्धेतील आपण पाहताय. पहिला बॉल बॅक टू द बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहता आतिशाला बुम बुम बुमरा. भन्नाट वेगावरती स्वार का बुमरा बोललं जातं ना. ऍक्शन देखील आपण पाहू शकता. त्याच ऍक्शन ना अगदी त्याच रिलीज पॉइंट न मात्र बॉल इथून डिलिव्हर करत असतो आशिष. आपण पाहताय बुम बुम बुमरा या नावानं खऱ्या अर्थानं बहु चर्चेमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण या गोलंदाजाला पाहिलंय. इथे बाउन्सर पहा, अगदी पडल्यानंतर बॉल टेक ऑफ करतोय. बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथून धाबा आपल्याला पाहायला मिळतील 2+ वाईट. जरूर योगेश, कालही चर्चा झाली होती जेव्हा अतिश स्वेरलेख पंच होते, सांगितलं जेव्हा अतिश एखादा बाउन्सर चिडू टाकतो ना एसटी रक्षकाला म्हणून भेटत नाहीये, त्याच्याही डोक्याच्या पलीकडे जातो आहे. पण जे शॉर्ट हँडमॅनचं क्षेत्र शाहीद त्याचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय डॉक्टर शाहीदने. सन्मान्य हनुमंतजी पैमारे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हनुमंतजी पैमारे यांच्याकडनं आणि नक्कीच आपण पाहू शकता त्या ठिकाणी थोडंसं पायाचा प्रयत्न केला परंतु बॉल अगदी त्यांच्यापासून दूर होता. त्या मिडॉन मध्ये सोपा झेल होता, झेल ड्रॉप. तोपर्यंत 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. हमजा होते त्या ठिकाणी आपण पाहता फेडिंग करत होते मिडॉन क्षेत्रामध्ये. सोपा झेल हातामध्ये होता, कॅरी करणं गरजेचं होतं. पहिला ब्रेक थ्रू इथं मिळाला असता पहिल्याच षटकामध्ये, परंतु अगदी पाहता आपण झेल इथून ड्रॉप झाला, अगदी अंगावरती आला होता. आणि खऱ्या अर्थानं झेल ड्रॉप झाला. मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी परिस्थिती असते, दबाव असतो, अगदी प्रेक्षक असतात आणि त्याच नंतर जर पाहायला गेलं तर थोडा मॅचचा देखील दबाव आपल्याला पाहायला मिळतो. या सर्व गोष्टी असतात आणि तिथे मात्र एखादी चुकी आपल्याला होताना पाहायला मिळते, परंतु ती चुकी मोठी नसावी. या बेली अगदी आपण पाठ ड्राईव्ह केलाय शॉर्ट एक्सच्या बाजूनं, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. 2 धाबा तर कंप्लीट झालात आणि तिसऱ्या धाब्यासाठी कोणताही कॉल नसेल, म्हणजे 2च धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती आपण पाहताय 7. भूषण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं 4 बॉल इथून फेस केलेत. या 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला अगदी 4 धाबा पाहायला मिळाल्या. 2 निर्धाव चेंडू देखील त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ते आशिष या गोलंदाजाच्या माध्यमातून. बुमरा हा गोलंदाज आपण पाहताय, बाउन्सर पाहितला आपण त्याचा. अगदी आपण पाहताय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेत एसटी रक्षकाच्या देखील डोक्यावरून निघून गेला होता. इथे अगदी आपण पाहतो लिडिंग एज पाठीमागे बॉल निघाला. फ्लाइंग क्लिपचा क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. या डॉट बॉल पासून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बचाव करावा लागेल आता बॅटिंग करणाऱ्या आई एकविरा अंबरपाडा टीमला. या दरम्यान आणखीन एक आपण पाहतो आदर्श वागणी संघाचा खेळाडू प्रबुद्ध, एक सुंदर समालोचक आहे, तोही आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो उपस्थित आहेत. त्याचंही मनापासून अधिक स्वागत. यावेळी फुलटॉस बॉल अगदी कट केला आपण पाहतोय गलीमध्ये. बॉल इथून ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाबेतून एकवटली जाते. 8 धाबा धाव फलकावरती. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं बॉल हातानेच अडवावा लागतो, पायाने अडवू शकत नाही, कारण की आपण क्रिकेट खेळतोय, फुटबॉल नाही. हे देखील फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती या देखील गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. तर ही गोलंदाजी अतिशची पाहिल्यानंतर ना मला दामतगावचा आणखून एक तेज तऱ्हेचा गोलंदाज सरफराज याची आठवण येते. काय गोलंदाजी करायचा सरफराज आपण पाहतोय, याच पद्धतीने गोलंदाजी करायचा. पण आता सध्या तरी दामत संघ DPL मध्ये फक्त सरफराज खेळताना दिसतो. आपण अखिलचा विचार केला, अखिल एक चांगली गोलंदाजी करायचा, तेज तऱ्हेदार मुजाकीर पण या स्पर्धेमध्ये नाही आहेत, खेळताना दिसत नाही आहेत.
या दरम्यान आदर्श ब्रँड तेजस पडवल आणि त्याच्या संघाचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. हा जवाब गोलंदाजी योगेश खुरमबाज छा गए. सर भरपूर सारी मेहनत घेतली त्यांनी या विकेटसाठी, या स्पर्धेसाठी. एवढं तर बनतंयच या विकेटवरती. चांगली गोलंदाजी करतायत. अगदी आपण पाहतो अचूकता पाहायला मिळते. एका नियंत्रणामध्ये टप्पा देखील आपण पाहताना अगदी अचूक पाहायला मिळतोय. थोडासा मागे ठेवला जातो. यावेळी गॅपमध्ये केला क्षेत्ररक्षक आले. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. फेकी थोडीशी वाईट खराब पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहिलं गेलं योगेशना बॅकअपला 6 खेळाडू होते. शाहिद शॉट थर्डमॅनला होता, तिथून तो कव्हर पॉइंट मध्ये आपण बघतो क्षेत्ररक्षकासाठी बॅकअपसाठी गेला होता. म्हणजे चांगलं लक्ष या मॅच वरती या सर्व खेळाडूंचं. आणि बॅकअप फार महत्त्वाचं असतं. एखादा एंडकडनं ज्यावेळी फेकी असते त्यावेळी बॅकअपला येणं फार गरजेचं असतं. कारण की अगदी आउटफील्डचा विचार करायला गेलो तर कधी कधी चेंडू उचले देखील घेत असतो, कधी कधी अगदी दुसऱ्या बाजूनं देखील फिरत असतो. अशा वेळी बॅकअप असणं फार गरजेचं असतं. कारण की ती विकेट घेणं त्यावेळी त्या फिल्डरला फार महत्त्वाचं असतं. इथे ऑन साईडला प्रॉपर टायमिंग बॉल आवायचं पर ते आलाय षटकार. मिड विकेट सीमा पार. अगदी आतापर्यंत दबाव बनवून ठेवला होता खुरमबाई यांनी 5 बॉलमध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार हा कदाचित आता त्यांच्या जिवारी लागेल. प्लीज भोज संघ आणि कलम संघ आपला वेळ या ठिकाणी समाप्त झालाय, तर कृपया आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी पोहोचायचे. कलम संघ आणि त्यानंतर भोज संघ आता वेळ जास्त घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. दोन्ही संघाची षटका कमी दिली जातील. ही इनिंग संपण्याच्या अगोदर आपला टॉस या इकडे लगेच यावरती. भोज संघ कॅप्टन लगेच या. भोज संघाचा कॅप्टन हा दिसले मला. चला सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहू शकता आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकापट्टी आल्या 18 आणि पाठलाग करायचंय 57 धावसंख्येचा आई एकविरा अंबरपाडा टीमला. 18 बॉल आणि 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कोणता गोलंदाज असेल तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला देखील पाहू शकतो. कारण की अगदी 12 बॉलमध्ये जर पाहायला गेलं ना तर तब्बल 18 धावा आल्यात. थोडासा दबाव झालाय कारण की प्रतिषटक 9ची सरासरी राखली आहे आई एकविरा अंबरपाडा टीमनं. खऱ्या अर्थानं ज्या सरासरीचा विचार करत होती ती सरासरी राखली जाते त्यांच्या माध्यमातून. इथून जर पाहायला गेलं 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदी जर पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये. आणि इथून जर पाहताय आपण 18 धाबा आल्यात पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धाबा आल्यात. विकेट गेलेली नाहीये. ही खऱ्या अर्थानं फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती आई एकविरा अंबरपाडा टीमसाठी. कारण की विकेट अजूनही हातामध्ये. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. चांगला स्टार्ट दिला. चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते पहिल्या 2 ओव्हरमध्ये. इथे अगदी आपण पाहतो थोडासा कमी गतीने टाकला होता. पंच इथून सांगतील लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड होईल. अगदी पायावरती चेंडू आदळला होता. अपील देखील झाली होती मैदानाच्या आतमध्ये. पंच सांगतायत नॉट आउट आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. 19 धावा या धाव फलकावरती. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज अफजल. उंच पुराशे गोलंदाज आपण पाहताय अफजल आपल्याला पाहायला मिळतात. इथे टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. कलम आणि भोज या 2 टीम दरम्यान टॉस. ऑन साईडला टर्न केलं. बॉल डीप मध्ये त्या ठिकाणी चुकी झाली आहे. ताबिश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉल सीमा पार. इथे आलाय चौकार मध्ये बॉल आला होता. त्याला कॅरी करायचा होता, फेकी करायची होती, परंतु बॉल पकडण्याच्या अगोदरच फेकी करण्याचं मानस मनाच्या आतमध्ये आलं आणि तिथे मात्र मिसफील्ड झाली. 4 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. या 4 धावांना आपण पाहता धाव फलकावरती 23. जरी तुमच्याकडे धावा जास्ती असतील परंतु अशा प्रकारची जर फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये झाली तर या धावसंख्येचा पाठलाग इथून सहजरित्या केला जाईल. परंतु हा डॉट बॉल आला.
एक चौकार आला होता, त्या ठिकाणी खराब फिल्डिंग झाली होती, परंतु त्यानंतर अगदी जर पाहायला गेल्यानंतर अफजल यांचा हा डॉट बॉल बरंच काही सांगून गेला फलंदाजाला देखील. बोथ टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये टॉपेज लागली पाठीमागे फ्लाइंग स्लिपला झेल कॅरी झाला. यस, बाडर इथून आउट. पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अफजल. तर ही झेल घेतल्याबद्दल शाहिदला फरानभाई नजे यांच्याकडून हॉटेल दरबारमध्ये फुल पार्टी असणार. डॉक्टर शाहिद यांनी झेल पकडल्याबद्दल फरान नजे यांच्याकडून डॉक्टर शाहिदला फुल पार्टी. अफलातून झेल पाहायला गेला. डॉक्टर शाहिद एक चांगली कामगिरी करत असताना मित्रांनो स्पर्धा म्हटली गेली ना, तर आता आपण पाहतोय इथे जरी स्पर्धा रमजान नंतर होणार असतील, रमजान नंतर, पण सरपंच चषक रंगणार आहे. कोल्हारे आयोजित सरपंच चषक 16, 17, 18, 19 मार्च 2025 ही रजनी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जनार्दन स्फूर्ती क्रीडानगरी भाकरीचा पाडा या मैदानावरती रंगणार सरपंच चषक 2025. 1 लाखाची स्पर्धा आपण पाहतो. प्रथम क्रमांक, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक प्रत्येकी 25,000 प्रवेश फी असणार. तिथे 13,500 कर्जत ग्रामीणसाठी आणि 1 गाव 11 ओपनसाठी 14,000 रुपये असणारे. मित्रांनो संपर्क साधू शकता तुम्ही माझ्याकडे. माझा नंबर आहे 9665092157. लाईट त्या ठिकाणी टावरचे लाईट गेले पहा. हा बघतोय. चला स्टार्ट करूया मॅच लगेच. इथून आपण पाहायला गेलं तर धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती अफजल यांचं. चांगली गोलंदाजी राहिली अफजल यांचं. आपण पाहता एक चौकार जो चुकीच्या पद्धतीने आला होता, फिल्डरनं त्या ठिकाणी चुकी केली होती, अन्यथा तिथे देखील एक सिंगलच पाहायला मिळाली असती. थोडंसं लेझी झाले फिल्डर आणि तिथून मात्र चौकार आला होता. आता संकेत मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. या बल स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे डीपमध्ये बॉल चाललाय आणि तिथे अगदी आपण पाहायला गेलं तर बॉल बरोबर खेळत बसले. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथून कंप्लीट केल्या. बॉलच हातामध्ये येत नव्हता. अगदी पुढे 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 घेऊन घेत इथे व्हाईट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. बाटला चेंडू स्पर्श झाला आणि या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज देखील बाद. संकेतला देखील इथून परतावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला होता. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली होती. पंचवीस धावा धाव फलकावरती आपण पाहताय. अफजल गोलंदाजीसाठी आपण पाहताय. वाईड
आणि इथे आपण पाहताय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता आपल्याला पाहायला मिळतील त्या 26 धावा धावफलकावरती आता 12 बॉल आणि आता समीकरण आलंय ते 31 या धावसंख्येचं 12 बॉल 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला दामत टीम आपण जरी आयोजक असाल तरी देखील आपल्याला देखील नेम सेम असतील. टाइमपास करू नका. इथून मॅच लगेच स्टार्ट करा. जास्तचा वेळ नाहीये. एक शॉर्ट टीम मीटिंग तुमची होईल आणि त्यानंतर लगेच आपण फील्ड सेट करून घ्या कारण की प्रत्येकाला नियमावली ही सारखी आहे. इथून धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 26 येणारे 12 बॉल बनवायचे 31. भोज आणि कलम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला चला जास्तचा वेळ घेऊ नका. दामत टीम लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. 12 बॉल आणि आता 12 बॉल मध्ये इथून बनवायचे आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर 31 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. जो सलामीला फलंदाज दाखल झाला तर राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने आता 4थ्या क्रमांकावरती योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 12 बॉल मध्ये 31 धावा बनवायचे आहेत. मध्ये आता या 12 बॉल मध्ये तुम्हाला अगदी इथून मोठे फटके मारावे लागतील. तुमची विकेट देखील फार महत्त्वाची असेल परंतु एक जमेची बाजू जरूर आहे ती आई एकविरा अंबरपाडा टीमसाठी. जो सलामीला गेलेला फलंदाज आहे राहुल तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्यानं सन्माननीय हनुमानजी पैमारे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी आता तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. हनुमानजी पैमारे साहेबांकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज. जे कॅश प्राईज पहिल्या षटकामध्ये 1100चं होतं ते आता तब्बल 3000 रुपयाचं झालंय कारण की साहेबांना देखील माहिती आहे एका षटकारानं काही होणार नाहीये. इथून 3 षटकार झाला ते ही मॅच अगदी जवळ येऊन ठेपेल आणि त्यासाठी कॅश प्राईज लावलं. पुन्हा एकदा आशिष आला गोलंदाजीसाठी आपल्या सेकंड स्पेलमध्ये. थोडंसं दुखापत खऱ्या अर्थानं त्याला तिथे जाणवतीये. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर अगदी स्ट्रेच करतोय आणि तिथून जर पाहायला गेलं तर या बॉलवरती आपण पाहताय एक सिंगल डाव आपल्याला पाहायला मिळेल. आता 11 बॉल आणि नक्कीच आपल्याला 30 धावसंख्येचं इक्वेशन पाहायला मिळेल. 11 बॉल 30 धावा एका धाबेनं काहीच बिघडणार नाही आहे ते फिडिंग करणाऱ्या बडवल बी टीमचं. आणखीन एक चांगला बॉल परंतु अगदी बॅक टू द बॉलर आपण पाहताय एक सिंगल दाब इथून देखील पाहायला मिळते. सिंगल दाब इथून कन्वर्ट केली जाते. सिंगल दाबानं धावफलक अगदी एक या दाब्यानं पुढे जाताना पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा धावफलकावरती. चांगला बॉल फुललेनचा ऑन साइडला टर्न केलाय गॅप मध्ये केलाय. एक तर कंप्लीट झाली आहे. का मिळणार दुसरी आणि दुसरी धाव घेताना इथे पंच सांगतायत की टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवला चेक केलं जाईल. MTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल रूम मधून आपण पाहताय त्या ठिकाणी आमचे कुणाल सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय आमचे DK सर. आता इथून हा निर्णय तुमच्यापर्यंत सोपवतील. इथून सेकंड डाव कंप्लीट झाले की नाही हे चेक केलं जाईल. फलंदाज पोहोचलेत की नाही हा निर्णय इथून आता तिसऱ्या पंचांकडे. सेफ आहेत फलंदाज त्या ठिकाणी. कंप्लीट झाली आहे दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. बघा हलवर पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. माहिती आहे फलंदाजाला फलंदाज क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये तोपर्यंत दुसरी धाव इथून कंप्लीट होईल आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. तीस धावा धावफलकावरती. 57चा पाठलाग करायचा. 30 आल्यात. 27 अजूनही बनवायचे आहेत. कलम टीमचा कर्णधार आणि भोज टीमचा कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. काय भन्नाट वेगानं अगदी जर पाहायला गेलं ना तर गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केला. तिथून अगदी टेक ऑफ करत असताना बॉल यष्टीरक्षकाकडे निघाला. खुरमबाई त्या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय. प्रत्येक खऱ्या अर्थानं रजनी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ना त्या प्रत्येक रजनी स्पर्धेमध्ये खुरमबाई यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं लाभ केला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी चांगलं जजमेंट परंतु जेल ड्रॉप.
शेवटच्या क्षणी अगदी हातामधून जेल निसटला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थानं संकेत आणि जर पाहायला गेलं ना तरी राहुल आणि योगेश इथून चांगली बॅटिंग करतायत. सिंगल डबल धावफलक पुढं नेण्याचं काम करतायत. धाव फलकाबत्तीमध्ये आल्यात 32, बनवायच्या आहेत 25. यावेळी अगदी आपण पाहता अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी बबलू दादा नजे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालंय. ते आमचे बबलू दादा नजे आणि जावेद दादा खोत. एबन जोडी आपण पाहताय, एबन जोडी चषक 2025. आता इथून जर पाहायला गेले तर येणारे बॉल आता शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 24. 6 बॉल आणि 24 धावा हे समीकरण आलंय. चला दामात 20 संघ लगेच फास्ट घ्या, कोणताही वेल घेऊ नका. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट टर्म पूल केलाय. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्यांची नितांत गरज होती आणि तो फटका अगदी आपण पाहताय महत्वाच्या क्षणी आला. या 6 धावेनं धावफलकावरती अगदी आपण पाहताय 39. 24 बनवायच्या होत्या, आता बनवायचे 18. 5 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. थोडंसं संयम दाखवलं गेलं होतं अगदी आपण पाहताय राहुल या फलंदाजानं, परंतु अगदी शेवटच्या षटकामध्ये तो संयम आता सुटला जातोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय आक्रमक फटका आलाय, षटकार. इथून इरादे स्पष्ट झालेत. येणारे 5 बॉल आणि धावा बनवायचे ते 18. पाच चेंडू 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. पाणी आहे ना, बॉटल दिलं कस. चार बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक केलाय आई एकवीर आंबरपडा टीमनं. जबरदस्त कमबॅक करत असताना सलामीला गेला होता खऱ्या अर्थानं राहुल. आपण पाहताय थोडंसं अगदी आपण पाहताला कमीत कमी स्ट्राईक मिळाली. आतापर्यंत त्यानं बॉल फेस केले ते फक्त 6 आणि त्या 6 बॉलमध्ये जर पाहायला गेलं 5 बॉल फेस केलेत आणि त्या 5 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्यात त्या तब्बल 12. इथे फटका फसलाय हवेमध्ये, मिस टायमिंग होता, जेल ड्रॉप. सिंगल तर कंप्लीट झाली आहे, का मिळणार दुसरी. आणि इथे पुन्हा एकदा चुकी. दोन धावा इथून कंप्लीट झाल्यात. पहा जिथे आपण पाहतोय झेल झाला असता
तो झेल देखील ड्रॉप झाला. तिथे आपण पाहताय राहुलला स्ट्राईक हवी होती, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद झाला असता, ते पण अगदी आपण पाहताय सोडलं गेलं. आणि 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. येणारे बॉल आता शिल्लक असतील 3 आणि 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धाबा. 3 बॉल 12 धाबा. दामट टीम इथून जर पाहायला गेलं ना तर आता अगदी आपण पाहतोय दबावामध्ये, आणि त्यांच्यामध्ये जर पाहायला गेलं पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. हवेमध्ये बॉल, इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे होतोय आणि इथे फलंदाज बाद. इथून बॉल शिल्लक असतील ते 2 आणि धाबा बनवायचे आहेत ते 11. तर कोणी जिंकून दे पण कोणी संघ मैदानात प्रवेश करणार नाही आहे. मॅच कोणी जिंकून दे कोणी हरून दे, मैदानात कोणी प्रवेश करायचा नाही. चला वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका बबलू दादा, वेळ जास्त घेतला जातोय. आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशियल आहे, परंतु वेळेचं देखील बंधन असेल. इथून धाबा धावफलकावरती आपण पाहू शकता जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 46. येणारे 2 बॉल धावा बनवायचे आहेत त्या 11. 2 बॉल 11 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा अगदी आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय. कारण की अगदी आपण जर पाहायला गेले ना तर 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या होत्या त्या तब्बल 6 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या होत्या, आणि अगदी आता 2 बॉल मध्ये 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 11 धावा. दिनेश नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कोणतीही धाव येणार नाही. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये बनवायची आहे त्या 11 धावा. 1 बॉल 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये पहा सिच्युएशन काय होती, आणि इथे मात्र राहुल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. राहुल बाद झाला खऱ्या अर्थाने. ज्याच्या बॅटमधून रन्स आल्या तो तिथून परतला. कदाचित राहुल या 2 बॉलवरती स्ट्राईक वरती असता तर गोलंदाज तिथून खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तो बाद झाल्यानंतर आता गोलंदाजावरचं देखील प्रेशर हटलं. चला टाइमपास नका करू, चला टाइमपास करू नका, लगेच मॅच स्टार्ट करा. 1 बॉल 11 धावा. आणि आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान जर इथून पाहायला गेलं तर मॅच जिंकली आहे. इथून मॅच जिंकली आपण पाहताय बडबल ब टीम न, सॉरी दामत ब टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम हंबरपाडा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 बॉल